नमस्कार, मी नम्रता महाराष्ट्र क्राईम स्पॉटच्या स्पेशल रिपोर्ट मध्ये आपलं सर्वांचं स्वागत करते। रायगड पोलीस स्टेशन हद्दीत पुन्हा काठी आणि घोडी नावाचा अवैध जुगाराचा धंदा सुरू। रायगड जिल्हा अवैध धंद्यांचा बालेकिल्लाच बनला आहे। आपण पाहू शकता की कशा प्रकारे काठी आणि घोडी जुगाराचा धंदा कलोटे रायती गावात एका निर्जन स्थळी असलेल्या याच बंगल्यात सुरू आहे। पनवेल खोपोली महामार्गावरून कलोटे रायती गावामध्ये महेश, भरत, बबलू आणि माऊली नावाचे इसम हा अवैध धंदा खालापूर पोलीस स्टेशन हद्दीत राजरोसपणे चालवित आहेत। खालापूर पोलीस याकडे आर्थिक कानाडोळा करत असल्याचे दिसून येत आहे। याचं कारण असं की या अवैध धंदा करणाऱ्या लोकांकडे अजून 3 ते 4 जागा आहेत। जर कोणी तक्रार केली तर बंगला सोडून खालापूर पोलीस स्टेशन हद्दीतच सदरचा अवैध धंदा धंदे मालक हलवित असतात। फक्त आणि फक्त तक्रारदाराची दिशाभूल करणे आणि नील पंचनामा करणे हाच हेतू। तक्रार केलेल्या जागी असा कुठला अवैध धंदाच नाही हे दाखवणं। या संदर्भात महाराष्ट्र क्राईम स्पॉटने खालापूरचे सिनियर PI यांचे रायटर शेडगे साहेब यांच्याशी दूरध्वनीवर संपर्क करून या करोडो रुपयांच्या अवैध जुगाराच्या धंद्याची 4 दिवसांपूर्वी माहिती दिली असून अद्याप सदरचा धंदा बंद झालेला नाही। साहेब, पत्रकार बोलतोय, सचिन जाधव, महाराष्ट्र क्राईम स्पॉट न्यूज मधनं। हा, बोला बोला। सर, आपल्या हद्दीमध्ये जे खालापूर पोलीस स्टेशनच्या हद्दीत कोलते हा, कलोते। त्याच्यामध्ये बघा, एक भरत नावाचा इसम आहे, त्याचा बंगला आहे। यापूर्वी पण तिथं अवैध जुगार चालू होता आणि आता तिथे जी कर्जत मध्ये रेड पडलेली ना, काठी आणि घोडीचा नावाचा जुगार, तो जुगार तिथं राजेरोस चालू आहे। तर कारवाई होऊ शकते? होऊ शकते। बरं, धन्यवाद साहेब। या संदर्भात महाराष्ट्र क्राईम स्पॉटने आज दिनांक 6 ऑगस्ट रोजी खालापूर पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी फोन उचललेला नाही। खालापूर पोलीस स्टेशनचे सिनियर PI यांचे रायटर शेडगे यांच्याशी पुन्हा संपर्क साधला असता ते काय म्हणाले ते आपण ऐकू शकता। हॅलो, हा, शेडगे साहेब नमस्ते, सचिन जाधव बोलतोय, महाराष्ट्र क्राईम स्पॉट न्यूज मधनं। नमस्कार बोला। साहेब, काय झालं, मी तुम्हाला तक्रार केलेली, त्या कोल्होते गावामध्ये बंगल्यामध्ये जुगार चालू आहे, त्याच्याबद्दल। हो, मी 2 दिवस सुट्टीवर होतो, बघतो मी। पण तुम्ही पोलिसांना फोन केला होता का? कुणाला? पोलीस स्टेशनला फोन केला होता? मी सिनियर PI मी पोलीस स्टेशनला नाही करत सर फोन। सिनियर PI आता फोन केलेला आणि त्यांनी फोन उचललेला नाही माझा। आता ऍडिशनल SP ना करतोय मी आता। तर मला सांगा, मग कारवाई होणार आहे की नाही त्याच्यावर साहेब? कारवाई होणारच आहे, कारवाई। मग आता 7-8 दिवस, 5 म्हणजे 7-8 दिवसापासून तो धंदा चालू आहे आणि 4 दिवस तुम्हाला सांगून झालेत मला। बघतो हा, आज रात्रीच असतो ना? हो, रात्रीचं एकदम करोडो रुपयाचा जुगार। आणि तुम्हाला सांगू सर, आता तुम्ही तिथे रेड केलेली आहे कर्जतला, तुम्ही बोलताय, तर सगळे तेच लोक पुण्यावाले आणि तेच इथं आलेले आहेत आता तुमच्या हद्दीत जुगाराचा धंदा करण्यासाठी। नाही, फक्त महेश म्हणून जो आहे एक, तो कोणतरी वेगळा आहे। बाकी भरत आणि माऊली हे सगळे तिथूनच आलेले आहेत, मुंबईवरनं। कोण नाव आहेत मला सांगा जरा। बघा, माऊली, महेश, माऊली, हा, भरत, बबलू हा पुण्याचा आहे। हे 4 पार्टनर आहेत त्यांचे। अच्छा, हम्म, ठीक आहे, बघतो मी बघा जरा, डू द नीडफुल सर। हा, हो। ओके। आपण ऐकले असेल की कारवाई करण्याचं बोलत आहेत, परंतु कारवाई होतच नाही। त्यांना आणि रायगड पोलिसांना हप्त्यामागे मिळणारा गडगंज पैसा, म्हणूनच तर तक्रार करून देखील धंदा बंद होत नाही। खालापूर रायगड पोलीस स्टेशन हद्दीत चालणाऱ्या अवैध धंद्याची लिस्ट आणि त्यामागे कोणाला किती पैसे मिळतात, अर्थातच रायगड SP यांचे कलेक्शन कोण करतं, DYSP यांचे कलेक्शन कोण करतं, LCB यांचे कलेक्शन कोण करतं, तसेच खालापूरचे सिनियर PI यांचे कलेक्शन कोण करतं आणि कोण सस्पेंड असून देखील कलेक्शन करतं, याचा सविस्तर रिपोर्ट पुढील बातमीपत्रात बघू। ब्युरो रिपोर्ट, महाराष्ट्र क्राईम स्पॉट न्यूज, खालापूर।